सातपुड्यातील देवराई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात झालाय। विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळलेल्या बसमध्ये दबल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अपघातग्रस्त स्कूल बसमध्ये अंदाजे 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती समोर येते। मोलगी गावाहून अक्कलकुवाच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अलमीबारी घाटात हा अपघात झाला। 100 ते 150 फूट खोल दरीत बस कोसळल्यामुळे बस चक्काचूर झाली। जखमींना तातडीने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर निकवडे। सागर, काय सांगाल, हा अपघात नेमका घडलाय कसा आणि किती नुकसान झालंय? नक्कीच खरं तर मोलगी आणि इतरच्या ज्या परिसरामधून जे विद्यार्थ्यांना खरं तर बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेली होती आणि मोलगीवरनं अक्कलकुवा जाताना हा अपघात झालेला आहे। आंबलीबारी परिसरामध्ये वळणावरनं बस जी आहे ती थेट 100 ते 150 फूट खोल दरीत उतरलेली आहे। यामुळे बसचा पूर्ण चकनाचूर झालेला आहे। अक्षरशः अनेक विद्यार्थी त्या बसमधून खाली पडलेले आहेत। एक विद्यार्थी त्याचा दबून मृत्यू झालेला आहे। प्रशासन तातडीने या ठिकाणी दाखल झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्याचे काम जे ते सध्या या भागामध्ये सुरू आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना जे ते जवळच्याच अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात जे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात खरं तर आतापर्यंतचा सगळ्यात भीषण अपघात जो तो सातपुड्याचा या परिसरामध्ये घडल्याचं समोर आलेलं आहे। अजून काही मृत्यूचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अच्छा, पण सागर, आज रविवार आहे, शाळांना सुट्टी असते। ही बस नेमकी शाळेतून कुठे जात होती किंवा काय प्रवास होता या बसचा? खरं तर दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आणि सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी जे ते घरी आलेले होते। मात्र रविवार असल्याने खरं तर ही त्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेली जी बस होती। उद्या जे सोमवारी शाळा उघडणार आहेत आणि त्या निमित्ताने ज्या विद्यार्थ्यांना ही स्कूल बस जी ती घेण्यासाठी आलेली होती। अच्छा, आणि या अपघातानंतर पालकांकडून काही प्रतिक्रिया समोर आल्यात? अद्यापही जे पालक आहेत त्यांना ही माहिती मिळाली नसल्याचं देखील आहे आणि काठी परिसरातील जो एक विद्यार्थी होता त्याचा या ठिकाणी दबून मृत्यू झालेला आहे। नेमका अजून मृत्युमुखी किती होतील याचा आकडा अद्यापही समोर आलेला नाहीये। मात्र आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे। भीषण असा अपघात हा या समोर आलाय। सागर, नक्कीच हा अपघात अतिशय भीषण आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अतिशय धक्कादायक अपघात म्हणावा लागेल, कारण यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली।